गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज आहे बघा शनिवार आणि सकाळचे वाजलेले 7:30। तर माझी देवपूजा झालेली आहे। तर आता स्वयंपाक पाहते, आता स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे। आणि त्यांना विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे, आज कुठल्या गावाला जायचं आहे का? तर ते नाही म्हटले। तर आज आहे ते इथेच पुण्यामध्येच। म्हणलं चला आता थोडं उशिरा केलं तर चालतं, म्हणजे आज शनिवार पण आहे, रसिकाकडे जायचं नाही, उशिरा जाईल। मग विरांचं आहे, स्कूल आहे विरांची पण, तर मदत लागेलच। आज विनायक चाललाय आउटिंगला, तर विनायक आज जाऊन उद्या येणार आहे, त्याच्यामुळे मला रसिकाकडे जावंच लागणार आहे। चला तर मग मी करते आता स्वयंपाकाला सुरुवात। हे बघा माझे देव कसे छान दिसतात, पाहिलं का? देवपूजा माझे गजानन महाराज। चला तर आता वळूया किचनमध्ये। हे बघा मी रसिकाकडे चालली आहे, सगळं घरचं आवरलंय। हे बघा ह्यांची नाश्त्याची तयारी सगळी करून ठेवली आहे। ह्यांची आता आंघोळ झाल्यामुळे उशीर झाला आहे आणि वाजलेले 9:30। आज रसिकाकडे उशीर झाली, नेहमी 9ला जाणारी आज 9:30ला चालली। हाय म्हण सगळ्यांना, हाय म्हण। हे बघा आमचं विरांश रेडी झालेलं आहे, आता स्कूलमध्ये चाललं आहे। हाय कर, हाय कर सगळ्यांना, हाय कर ना म्हणू। आणि विरांशने बघा आजीच्या ना पर्समधलं काय काढले बघा, आता टिक्कू काढले, टिकली। आणि हाय कर सगळ्यांना, आता सांग सगळ्यांना मी असे पराक्रम करत असतो म्हणून सांग ना। आता मम्मा आणि डॅडू सोडायला चालले आहेत विरांशला। आज आहे शनिवार, तर डॅडूला पण सुट्टी आहे, मम्माला पण सुट्टी आहे। डॅडूला जायचं आहे, विरांशच्या डॅडूला घरातून जायचं आहे, आज आउटिंग आहे। तर विरांशच्या डॅडू चाललेला आहे, जाता जाता सोडवणार आहे। आणि मी रसिकाकडे आलेली आहे। म्हटलं हा गेला आहे विनायक, लवकर जातो म्हटले ना। एक जिनियस स्कूल, विरांशी जिनियस स्कूल आहे, जिनियस। बघा रसिकाने सगळं किचन ओटा क्लीन केलेला आहे। आणि इकडे नाश्त्याला आहे बघा, हे पहा पोहे करून ठेवले। मला म्हणली की मम्मी पोहे नाश्ता कर, पोहे आहेत जास्त। मी म्हणलं नको, तू ये विरांशला सोडून। आणि माझ्या घरी पण मी काय केलं, पराठे करून ठेवलेले आहेत। मग म्हणलं तू आली की मग मी घरी जाईन। बघा विरांशला सोडायला चालले, कुठे गेले? अजून नाही आले खाली, अजून आले नाही खाली ते। आता हे पण जातील बघा नाश्ता करून, कामाला जातील। आज जायचं होतं गावाला, पण कॅन्सल झाले गावाला जाणं। तर आज आहेत हे इथेच आहेत पुण्यात। आज आणायचे सासूबाईंना घरी, इकडे आमच्याकडे। ते सासूबाईंसाठी नाही का मी तुम्हाला सांगितलं, मावशी बघितलेले दिवसभर रसिकाकडे इथे असते। तर म्हटलं आज 3 दिवस झाले, मावशी येतील आणि सासूबाई तशा तिकडून इकडं आणायला ह्यांनाही वेळ नाही आहे। आज आता बघू, हे आहेत तर कामाच्या गडबडीमध्ये काय होतं, ह्यांना सकाळी गेले की संध्याकाळीच घरी येतात, त्याच्यामुळे ह्यांना वेळ मिळत नाही। तर नंदेला सांगितलेलं आहे की आज आणून सोड, जर मी नाही आलो घेऊन, मी म्हणजे जर आणायला नाही आलो, मला वेळ नाही मिळाला तर आज आणून सोड। माझा ते मावशी येतील बघा आज तर येतात का नाही कोणास ठाऊक। कुठे गेला विरांश? हे बघा सगळ्यांशी गप्पा मारत जाणं यायचं। कोण काय म्हणते, कोण काय म्हणते। असं काय होतं, खाली उतरली की कोण ना कोण त्याला पाहिलं ना विरांशला वरनं की गप्पा मारणं चालू होतं।
हे बघा इथून दिसतो का बघू आपण आता. हे बघा हे बघा विरांश. बाय. जा जा. गेला बघा. तर आता ज्या सगळे पोहे सांडलेत. कार्पेट हे कार्पेट हे चटई आहे, कार्पेट नाही. जशी का विनायकला आता तसंच हे सोडून तसंच दळण पण आणायचे. गव्हाचं दळण काल गिरणीमध्ये टाकलं होतं दळायला, तर ती आणेल आता. म्हणून मला म्हणली मम्मी तू पण चल, नाही तर आज ती म्हटली होती मी एकटी सोडते, पण म्हणली चल मला दळण पण आणायचं आहे म्हणून ये म्हटली. तर चला. कसं असतं मैत्रिणींनो, आपला जीव ना, मी एवढी गडबड करून काय येते इकडे की आपला जीव लेकरामध्ये अडकतो, मुलीमध्ये अडकतो आणि मुलीला त्रास होतो, तिची धावपळ होते. म्हणून मग मी पटदिशी येत असते लवकर माझं घरचं आवरून. आता बघा आज विनायक जाणार, आउटिंगला जाणार आहे. मग त्याला जरा अजून त्याला वेळ आहे, अवकाश आहे त्याला जायला. म्हणजे अजून त्याचे काही कलिग आलेले नव्हते, त्याच्यामुळे ते काही अजून गरणं निघाले नव्हते वाटतं. तर म्हणून मग तो थांबलेला आहे. त्याला वेळ आता मिळाला आहे की सोडायला, नाही तर मग तिची धावपळ खूप झाली असती. मी आता आल्यानंतर बघा विरांशला घातली आंघोळ. मग आंघोळ घातल्यानंतर लगेच विनायकनी त्याचं सगळे ड्रेसिंग केलं, सगळे कपडे बिपडे म्हणजे त्याला घातले अंग पुसून. तर बघा अशी काही थोडीफार आपली मदत होती म्हणून आपला जीव म्हणजे इकडं आपल्याला ओढ लागती, रसिकाकडे यावं ओढ लागते आपल्याला, म्हणून मी येत असते. आता हे ना काय हे म्हणत असतात तुझी ना फार धावपळ असते, तुझे फार हे असतं, ते करतीलच ना, ते काय करणार नाही का, तू गेल्यानंतरच होईल का सगळं, असं ते ह्यांचं म्हणणं असतं माझ्या मिस्टरांचं. पण आपले हातपाय धड आहेत तोपर्यंत आपण करायचं, हे माझं म्हणणं असतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला वाटतं का की मी लुडबुड करते ह्यांच्या संसारामध्ये, मुलीच्या संसारामध्ये आई लुडबुड करते, हे सगळीकडे हे वाक्य सगळीकडे ऐकतो आपण. पण हे लुडबुड करणं म्हणत नाहीत ह्याला आपण मदत करणं म्हणतो. लुडबुड म्हणजे उगी प्रत्येक त्यांच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करणं, त्यांना आपण सजेशन देणं. आपण सजेशन काही देत नसतो. आजकाल खूप असतं, म्हणजे सगळीकडे म्हटलं जातं की आई मुलींच्या संसारात पडते आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो, किंवा आई त्यांच्याकडे फारच मुलींकडे फार लक्ष देत असते, मुलींच्या संसारात फार इंटरफेअर करत असते. तर इंटरफेअर करणं म्हणत नाहीत ह्याला. आता मी हे मदत करत असते, इंटरफेअर करणं हे वेगळी गोष्ट आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला वाटतं का मी आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करत असते मुलांना. मुलींना काही सजेस्ट करणं, काही शिकवणं, ह्याला म्हणतात आपण इंटरफेअर करणं, त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करणं. तर लुडबुड काय करत नाही, त्यांच्या संसाराला आपला हातभार म्हणून मी येत असते आणि मदत करत असते. आणि खरं आहे मैत्रिणींनो, काय आया ना मुलींना शिकवतात सासू सासऱ्यांबद्दल किंवा कोणाबद्दल, नवऱ्याबद्दल वाईट असं, तर आपण काही त्या बाबतीत काही शिकवत नाही आणि शिकवू पण नाही. आईनी मुलींना वाईट असं चांगलं शिकवावं, आपल्याकडनं जेवढं चांगलं शिकवता येईल तेवढं चांगलंच शिकवावं, मुलींना वाईट शिकवूच नाही. आणि कसं होतं, ही जी सासू सासरे आहेत नगरला, त्यांना येणं होत नसतं आणि ते येतात 8-10 दिवस येऊन राहतात, करतात, त्यांच्या परीने जेवढं होईल तेवढं करत असतात. म्हणून आपण आपल्या परीने जेवढं होईल तेवढं करायचं. चला, तर तुमच्याशी मी अशा गप्पा मारलेल्या आहेत आज सकाळ सकाळ, का तर माझ्या मनात काही गोष्टी आलेल्या आहेत, ते तुम्हाला शेअर केलेलं आहे मैत्रिणींनो. कारण का असं वाटायला नको की तुम्ही म्हणजे आईसारखं मुलीच्या संसारामध्ये ती लुडबुड करती, असं नसतं.
काय काय वेळेस कसं असतं, मुलींना मदत व्हावी हाच एकमेव उद्देश असतो. आपल्या काय काय मनातल्या गोष्टी असतात ते मैत्रिणींनो मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर तुमचं काय सजेशन आहे, करावी का नाही मदत सांगा बरे मुलींना. आणि आपण जवळ आहोत, जवळ राहतो म्हणून मी मदत करते माझ्या पतीने जेवढं होईल तेवढं. आणि घरी पण सासूबाईंचं करतच असते, सासूबाईंचं करून येत असते इकडे मी. तर चला असो. आणि बघा मैत्रिणींनो, आता एखादी नॅनी म्हणतात का काही, ती बाई जर लावली घरी रसिकानी तर ती विश्वासू पाहिजे असते. ती मिळेल का नाही विश्वास, एवढे पैसे देऊन सुद्धा विश्वासू बाई मिळेल का नाही काही सांगता येत नाही. म्हणून आपल्या मुलालाच ती चांगली सांभाळेल का नाही म्हणून तो विश्वास नाही आहे. आणि कशी मिळेल एवढा पैसा घालून सुद्धा ते टेन्शन नकोय तिला. म्हणून मग म्हटलं चला जाऊ दे, आपल्याच्यानं जेवढं होतं तेवढं आपण करूया. उगीच मुलांना टेन्शन देण्यात काही अर्थ नाही. आणि आपल्याला पण मग काळजी लागते की ती बाई कशी मिळेल आणि करेल का नाही व्यवस्थित. आजकाल खरंच कोणावर विश्वास ठेवणं फार अवघड झालेलं आहे. विश्वासू बाई मिळणं क्वचितच असतात विश्वासू. चला दुपारचे वाजलेले बघा, 1:30 वाजलेला आहे आता. त्या मावशी येऊन गेल्या, सासूबाईंना सासूबाईंना बघणारे मावशी आता येऊन गेल्या, त्यांच्याशी बोलले. आणि आता मी इकडं रसिकाकडे पुन्हा आली. आता आम्ही जेवण करून घेतो. विराज झोपेल आता थोड्या वेळात. चला आता मग भेटूया अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर.